सध्या आपण जंतर मंतरवरती आहोत आणि या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी अद्यापही सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि मोठ्या संख्येने आपण पाहिलं तर कॉक्रोच जनता पार्टीचे युवक आंदोलनकर्ते जे आहेत ते या आंदोलनात मोठ्या प्रमाणात संख्येने सामील झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर 20 तारखेला संसदेच्या अधिवेशनाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता, त्यामुळे अधिवेशनावरती शांततापूर्ण मोर्चा काढण्याचा निर्णय जो आहे तो कॉक्रोच जनता पार्टीने आणि या आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतलेला होता। परंतु या आंदोलक विद्यार्थ्यांवरती मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज जो आहे तो दिल्ली पोलिसांकडून करण्यात आला आणि त्यानंतर मात्र या आंदोलनाने एक वेगळी दिशा घेतलेली असल्याचं पाहायला मिळतं आणि आंदोलनाची धग जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। परंतु काल या आंदोलनाच्या संदर्भातल्या नाट्यमय घडामोडी ज्या आहेत त्या घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतं। आपण या आंदोलक तरुणाशी बोलणार आहोत। कुठून आलात तुम्ही आणि किती दिवस झाले या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी आहात? माझा आज 5वा दिवस आहे। मी बेंगलोरहून आलोय, पण तुम्ही राहायला बेळगावला आहे। काय काम करतो बँगलोरला? मी शुगर ट्रेडिंग करतो। अच्छा, आपण 20 तारखेच्या लाठीचार्जच्या दिवशी होतस तू तिथे? हो, मी 19 तारखेला सकाळीच आलेलो मी इथे। पण काय परिस्थिती काय होती 20 तारखेची? 20 तारखेची फार भयानक होती सर। आम्ही सगळ्यांनी शांतीपूर्वक केलेलो। पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे सगळ्यांना पळायला लागलं इकडे तिकडे आणि आम्हाला मेट्रोमध्ये घुसून मारलेत। तुला देखील मारलं का? हो सर। तुझ्या आई वडिलांनी अच्छा काळजी चिंतापोटी के तुला फोन वगैरे काय व्हिडिओ कॉल केले की नाही? त्यांना माहीत नाही ॲक्च्युली। का त्यांना माहित नाही? सांगून नाही आला घरच्यांना? नाही, काही पता नाही। कामावरती सुट्टी कशी काय भेटली? हां, कारण आम्ही स्वतःच आहे ना, म्हणून स्वतःच आहे म्हणून। अच्छा, तुझं नाव काय पुन्हा एकदा? भरत। अच्छा, तू कुठून आलास आणि किती दिवस या आंदोलनात सहभागी आहेस? मी पुण्यावरून आलोय, 5 दिवस झाले मला। काय पुण्यात काय करतो? शिक्षण की नोकरी? 12th झालंय माझं या वर्षीच। अच्छा, मग नीटची एक्झाम दिली आहे? हा, दिलती। रीनीट नाही दिलता, नीट दिलता। मग ती नीटची पहिली परीक्षा दिली तो रद्द झाला तर काय वाटलं मनाला मग तुला? इट वॉज नॉट गुड एट ऑल, बुरा तो लगा था। अच्छा, मग तुला घरच्यांकडनं काही सपोर्ट वगैरे मिळाला? त्याच्यानंतर रीनेट का नाही दिलं मग तू? आई डिडंट फेल्ट टू गिव। मैंने AFMC के लिए दिया था, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज के लिए। नीट एम्स वगैरह के लिए नहीं दिया था, एज आई वॉज प्रिपेयरिंग फॉर NDA ऑल्सो, सो उसके लिए दिया था मैंने। बट यू नो कि क्या हुआ, वापस देने का मन नहीं किया। मुझे लगा शायद कुछ फ़ायदा नहीं है वापस देने का। अच्छा, आता हे आंदोलन जे आहे ते आंदोलन आता थांबेल की पुढे चालू राहील असा प्रश्न आहे, कारण की सोनम वांगचुक यांनी काल आपलं उपोषण जे आहे ते सोडलेलं आहे। मला वाटतं जेव्हापर्यंत आमची माग पूर्ण नाही होणार तेव्हापर्यंत आम्ही राहणार इकडेच। कोणती मागणी आहे प्रामुख्यानं? हे एवढे फर्स्ट आहे की धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे, आणि दुसरं आपलं हे जेवढे पोरापोरी मेरले त्यांचा घरांच्या लोकांना 1-1 लाख रुपये 1 करोड रुपये देणार हे, आणि अजून 2-3 आहे। तर मागण्या देखील या विद्यार्थ्यांना आता व्यवस्थित पद्धतीने माहिती आहे। तुम्ही कुठून आलात? तुमचं नाव काय करता? मी कोल्हापूरहून आलोय आणि स्पेशली म्हणजे या प्रोटेस्टसाठी। नाव काय तुमचं? पार्थ पाटील। आणि मी स्पेशली या प्रोटेस्टसाठी आलेलो आहे। म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल मी सर्वांना सांगायचं झालं तर की हा मुद्दा आता सोनम सरांना त्या दिवशी डिटेन केलं। मला ह्याच्या आधी तुम्हाला फ्रँकली सांगायचं झालं तर मला नीटचा फुल फॉर्मसुद्धा माहीत नाही। नीटचा आणि माझा काहीही संबंध नाही, तरीसुद्धा मी इथं आलेलो आहे। कारण मी या प्रोटेस्टकडे एवढं म्हणजे सिरियसली बघितलं सुद्धा नव्हतं, पण ज्या दिवशी सोनम सरांना डिटेन केलं ते तुम्हाला बघितलं असाल तुम्ही की कापड लावून आणि हे एवढी मस्ती यांना। म्हणजे हा एक मुद्दा एक असा झाला आहे की मोदी म्हणजेच देश हे यांना असं वाटायला लागले, आणि गुर्मी आहे अंगात की बाबा अकाउंटेबिलिटी आम्हाला कशाचीच नाही। 4-5 लोक आम्हाला सपोर्ट करणारे आहेत, त्यांचा आता अंधभक्त आता त्यांचा मुद्दा एक सोडून द्या, ते 4-5 लोक त्यांना सपोर्ट करणारे आहेत, ती म्हणतात की बाबा हा मोदी। अरे काय तुम्ही अकाउंटेबिलिटी कधी देणार? बरं तुम्ही हा सरकार चालवत आहे, पण त्याची एक अकाउंटेबिलिटी डेमोक्रेसी चालते कशी? अकाउंटेबलच तुम्ही नसाल, ट्रान्सपरन्सीच नसेल तुमच्याबद्दल, तर तुम्ही कसं म्हणजे ही पोरं एवढी आल्यात ती काय म्हणजे काय खुळे आहेत काय की बाबा एवढे आल्यात? त्या दिवशी आता मी 20 तारखेला होतो, एवढं माराल ती पोलीस लोक, एवढं माराल ते, त्यांच्या नेम प्लेट होत्या ना काही, त्यांचं म्हणजे नाव विचार लागलं तर ते उलटी उत्तर द्यायचे, मारायचे। म्हणजे आता तुम्हाला सांगतो त्या दिवशी मी सकाळी आलेलो तर मी माझ्या समोर बघितलं की लोकांना म्हणजे काहीही कारण नव्हतं, शांततेने प्रोटेस्ट चालू होता, पूर्णपणे शांततेने चालू होता। फक्त यांची आता कसली मस्ती यांच्या अंगात आहे हे मला माहिती नाही बस।
परंतु तुम्ही म्हणतात की मस्ती आली आहे सगळ्या आर्म फोर्सेसमध्ये म्हणजे दिल्ली पोलिसांमध्ये. खरं तर ह्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे सोनम वांगचुक आहेत. त्यांनी काल मेदांता हॉस्पिटलमध्ये आपलं उपोषण सोडलं आहे. काल त्यांच्या भेटीसाठी केंद्रीय मंत्री JP नड्डा स्वतः त्या ठिकाणी गेले. त्यांच्या 2 मागण्या मान्य झाल्या आणि त्यानंतर त्यांचं उपोषण सुटतं आहे. हेच सोनम वांगचुक तुम्ही म्हटलात ज्या पद्धतीने त्यांना डिटेन केलं ते या आंदोलनाचं नेतृत्व करत होते. ह्याच मंचावरतून आमरण उपोषण करत होते. मग आता हे तुमचं विद्यार्थ्यांचं आंदोलन जे आहे ते आता थांबणार का की पुढे अशाच पद्धतीने सुरू राहणार? हे बघा, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अकाउंटेबिलिटी पाहिजे आहे मला. आणि अकाउंटेबिलिटी कधी येणार की धर्मेंद्र प्रधानांनी ज्यावेळी राजीनामा देतील त्यावेळी खऱ्याप्रमाणे अकाउंटेबिलिटी येईल की बाबा हा की कोणीतरी जबाबदारी घेते या गोष्टीची. हे समजणार कधी की ज्यावेळी हा राजीनामा होईल त्याच्यानंतरच हे उपोषण मला वाटते आंदोलन थांबेल. त्याच्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही. खरं तर आंदोलन थांबवणार नाही अशी भूमिका आहे. तुम्ही कुठून आलात आणि खरं तर तुम्ही तर आता तुमची मुलं देखील आता असतील, तुमची मुलं देखील आहेत का? आणि खरं तर या आंदोलनामध्ये सामील होण्याचं कारण काय? कुठून आलात? माझी मुलं नाही आहेत. तुमचं नाव काय पहिल्यांदा? मी बाळासाहेब रोहिणेकर, महाराष्ट्राहून आलो, लातूर जिल्हा. आंदोलनाची जी भूमिका तुम्ही जी म्हणताय आता की आंदोलन मागे घेणार का आणि काय हे करणार, शिक्षण जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही हे रात्री स्पष्ट केलेलं आहे अभिजित भैयाने. काहीही झालं तरी आणि त्या बेसवरच सोनमजीने तिथे हे सांगितलेलं आहे. आणि जो काही निर्णय घेतलेला आहे ते पूर्ण विचारांती कमिटीने घेतलेला आहे आणि कमिटीने एकट्याने घेतलेलं नाही. इथं अतिशय शिक्षित मुलं आहेत, हायली एज्युकेटेड मुलं आहेत, त्या सर्वांशी चर्चा करून तो निर्णय घ्यायला लावलेला आहे. आणि ह्या निर्णयानं कोणत्याही जे मुलं आस लावून बघतायत आणि जे पालक देशातून आस लावून बघतायत की आता काहीतरी बदल होईल, त्या कुणाच्याही विश्वासाला तडा जाणार नाही असा निर्णय इथलं घेतला जाणार आहे आणि कुणीही नाराज होऊन जाणार नाही. परंतु काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ सुद्धा जारी केला आहे. ते म्हणतात की या पेपर घोटाळ्याच्या संदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांना सोडणार तर नाही. या सगळ्या संदर्भात अधिक कडक पद्धतीचा कायदा जो आहे तो अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे सोमवारी आम्ही तो संसदेत पारित करून घेणार आहोत. आज केंद्रीय मंत्रिमंडळात त्याचा मसुदा देखील तयार होईल आणि तो पारित होणार आहे. पंतप्रधानांनं काय स्टेटमेंट दिलं काय नाही आम्ही बघितलं नाही, कारण 3 किलोमीटर जामर लावलेला आहे. ते काय बोलतील त्यांच्यावर आमचा भरोसाच नाही आहे. ते बोलतात ते वेगळं आणि करतात वेगळं. पंतप्रधान जरी म्हणले इथं 35 ते आज जवळपास ही आहे 35-36वा दिवस आहे इथं आंदोलनातलं, एक पंतप्रधान ट्विट करत नाही. हे सरकार घाबरलेलं आहे. त्या दिवशी जो भ्याड हल्ला यांनी केलेला आहे हे सरकारावर प्रचंड दबाव येतोय. आता हे आंदोलन जे आहे देशातल्या मोठ्या शहरापुरतं सीमित राहिलेलं नसून छोटे छोटे गाव खेडे पाड्यापर्यंत हे आंदोलन गेलेलं आहे. त्याच्यामुळं सरकारची पूर्ण नाचक्की झालेली आहे. या सरकारने काय केलं, ही लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम ह्या सरकारने केलेलं आहे. जो 20 तारखेला भ्याड हल्ला यांनी केलेला आहे, ही याच्यावरून असं दिसतंय की ह्या देशाची लोकशाही ही शाही लोकांची झालेली आहे, ती सामान्य लोकांची नाही. पण हा युवा ज्यावेळी हा रस्त्यावर सुशिक्षित युवा आहे, हा कुठला वेडा किंवा गुंडशाहीची झुंडशाही इथं नाही. झुंडशाहीचा हा युवा नसून अतिशय सुशिक्षित हा युवा आहे. आणि ह्या युवाने जर आपण पाहिलं तर ही सगळी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.